काय कशामुळे भांडणं झाली? कारण माझं नाव सुहानी असल्यामुळे नैतिक कांबळेने मला चिडवलं की सुहाना मसाला आजकाल खूप विकायला लागलाय, त्याच्यामुळे हे भांडण आहे. कुठे चिडवले तुला? बस स्टँडवर बसमध्ये बसल्यानंतर ती परत कोणाला सांगितलं तू? मी माझ्या भावाला सांगितलं. आळणी पाटीवर उतरल्यानंतर माझ्या भावाला त्याला समजून इतकं सांगितलं की तुझी बहीण माझी बहीण एकच आहे, तू असं कशाला बोललास, एवढं समजून सांगितलं. तेवढं रात्री माझ्या घरी येऊन माझ्या घरच्यांना हाणमार केली. दादा काय तुझं काय आहे? काय तिने जे सांगितलं ते सगळं खरं आहे. मी त्याला घ्यायला नाक्यावर गेलो होतो आमच्या अळणीपाटीवर. तिनं मला सांगितलं असं असं मला नैतिक कांबळे चिडवलं. मी त्याला विचारायला गेलो, समजावून सांगितलं. त्याचा राग मनात धरून त्याने घरी येऊन हाणमार केली. कोणाला मारहाण केली? मला, माझ्या वडिलाला, आजीला. आम्ही तिघं सापाला बाबा आणि अनिकेत आणि ती माझा राबण नातू एक बारका. हां आता कालवा उठल्यावर ह्या पोरला मी हात अडवाय गेले, कशाचा कालवा उठलाय म्हणून. तर ही दोघं चौघजण उभा होती मारायला. मग मी ह्याला असं धरून ढकलाय गेले, ते त्यानं काय केलं, कोयतं उरलं, ह्याला हाणाय गेला, ते मला हातावर लागलं, डोक्याला लागलं. मी पडस्तोर तर पुन्हा ह्याला मारले. ह्याला मारिस्तोर बापत्यात येतो, त्याच्या बापाला बी टाकलं ठोका. कशामुळं? ठीक आहे, ह्या भांडणामुळे ह्या पोरीच्या प्रकरणामुळे. तर दुसरं काय त्यांच्या पोटात पुरून आहे. कोण कोण होती ती? गणेश कांबळे एक होता, आता मला तर नाव माहिती नाही. ते गणेश एक होता, ते काय पवन एक होता, आणि ते बारक्यात एवढं मोठी मोठी पोरं, त्या पोराच्या माळावर गेल्यापासून ओळखीच नाही ते आमच्या. आम्ही बी मातृ समाजाचं आहोत. आपण मी त्यांना माहिती नाही का, मी बी त्याच लोकांना. नाही का आम्ही मातृ समाज, मातृ समाजावर मला काय करायचंय, कोणाचं काय करायचं आणि सावरायचं. मी बी त्याच लोकातली आहे, मी बी त्यांच्याच वागलेली आहे, मातक समाजाचीच आहे मी बी. अगं गाव आमच्या 7 वाजता 7:30 वाजले होते. मग मी 8च वाजले होते. मी जेवाय बसले होते, मी उपास सोडायले होते. तर त्यांच्या 2 गाड्या आल्या. मग हे आमचा $100 टाकीपाशी उभा होता. तिकडून त्याला एक चापड मारून तरी ती आईवाला सांगितलं नाही. मग तिथे येऊन उभा राहिला. तर मी जेवत म्हणलं, पोराच्या गाड्या काही इकडं आल्या, त्या गावात नाही त्या संध्याकाळी. मग मी असं पाठीमागून वळून बघितलं तर सोमला मारायला लागले ते दोघं तिघजण. म्हणजे त्या विनाचं गणेश कांबळे त्याने एक आणि ती माळावरली दोघं तिघजण पोरं, ते हरिबाची नातुंड, त्यांनी दोघा तिघांनी मारलं. मग मेला काय झालं मग गेलं तर माझ्या पाठीला एक दगड टाकला. मग दगड टाकला, मी ठोठो बॉम्बाला, आमची सगळी माणसं गोळा झाली इथं. काय मग झाल्यावर त्यांनी तलवा ती हित घेऊन आली, काय ते हात्यार तशी कोयती कुराडी आणि ती कोयतर दगड. एक दगड मारला तर त्याच्या आजीला लागला, दुसरं कोयतं उघडायला लागला. तिनं असा हात केल्या बरोबर तिच्या हाताला लागून सोमच्या डोक्याला इथं मस्तकाला लागला. ती रक्त भोबर झाला गाठी. मग सगळ्याचा आरवड, त्याचा बाप बी नव्हता इथं, त्याला बी गावात मारलं दोन 45 पैसे कुठं इथं काय जाताना सांगायला चालला होता. तर मग तितक्यात आता गाडी कोणाची नाही म्हणून मी रिक्षावाल्या बी कोणी येणार नाही. तसलं रक्त बघून आणि असले भांडणं बघून ते पवनराजाला मरणाची बेती ती मराठी बेती ती मांगमार बी बेती ती का, तर ती राजा आहे बघ. पवन म्हणजे राजा गावातला. का त्यापाशी सारखं कोयती जमी हिवडले पोरापाशी काहीतरी करतोय, आणि ती कोयती जमी त्याच्यापाशी देऊन माणसाला मारायला लावतोय. काय तर ते सरपंचाकडे पुन्हा मी साड्या गावात फिरले तर कोण टमटम दिला. पुन्हा मी पोलीस तर ते म्हणतो मला झ्याटच वाकडं करतोय, कसला पोलिसाला मी पैसे बरोबर टाकतोय. काय मग ते काय म्हणलं, पुन्हा मग टमटमवाला येणार म्हणून मी सरपंचाला फोन लावला की म्हणलं तुमचं तरी सरपंच आम्हाला ती माणसं मारायला ती तुमची तरी गाडी पाठवा, आणि तुमचा कोण ड्रायव्हर आहे ती पाठवा. त्या बिचाराने होळी टाकून गाडी पाठवली. त्यात माणसं मी धरून नेऊन टाकली, आणि तितक्यात गेल्यावर झोपडपट्टीवर ती माणसं समशेमध्ये तिथं अडवली 4-5 जणांनी. तिथं वेक्या वडायला लागली, गाडी आलेली मोठ्याला दगड त्यांच्या गाडीवर टाकला, ड्रायव्हरला मारलं, त्याचा मोबाईल फोडला. आणि ज्या टायमाला त्याचा भाऊ तिकडून मुरून आलं, काय नाव आहे त्यांचं, भयासर भायावीर, त्याने आल्यावर गाडी थुकवली, माझीच गाडी आहे म्हणून. मग त्यांनी फोन केला पोलिसावर. त्या टायमाला पोलिसची गाडी आली, त्या टायमाला आम्ही दवाखान्यात गेलो. धन्यवाद. एवढ्यात हे अत्याचार आहे. सरपंचावर कायच अन्याय नाही, आणि सरपंच आम्ही त्यांचं ऐकलं बी नाही. सरपंचानं आम्हाला असं सांगितलं बी नाही की तुम्ही अशी करा म्हणून. काय त्यांचा आमचा काय संबंध नाही, सरपंचाचा तर काय संबंध नाही. सरपंचानं सांगितलं ते आलं सुद्धा नाही, तर आम्हाला बघायला सुद्धा आलं नाही. तर सरपंच गावातलं सुद्धा काय 3 दिवस आम्ही दवाखान्यात असे पडला होता, तर आम्हाला कोण बघायला नाही आलं. आणि ते मध्ये तुम्हाला सरपंचाचा लावले, सरपंचाचा तुमचा हात आहे, तर आम्हाला सरपंचाचा
काही सुद्धा हात नाही. आम्ही हात जोडून विनंती करून आम्हाला सरपंचाचं काहीच ही नाही, त्यांच्यावर अति करू नये. काय तुमची मागणी काय? पहिल्यापासून गेलेल्या माणसाला सुद्धा माती सरपंच करतात. जी थकलेल्या केलेल्या माणसाला 500-500 रुपये देतात, घरकुल देतात, सगळं देतात. तर मग सरपंचाचा काय अन्यायच नाही, तर सरपंचावर काय म्हणा पुरावी घ्यावी. काय तसलं काय म्हणणं पूर्वीचं काहीतरी मॅटर होता, पोरीला सोळा काहीतरी हा मसाला फेमस आहे असं चिडवण्यामुळे हे वाद झालेला होता. आणि ह्या वादाचं रूपांतर एवढं भयानक झालं की घरी येऊन पोराला मारलं, मला मारलं. परत आम्हाला आमच्या एवढं रक्त रोड आम्ही झालेले असताना आम्हाला कुठलं वाहन सुद्धा आमच्यापाशी येणं गेलं की आम्हाला त्या गाडीत बसून जा. उलट सरपंचाला फोन केल्यानंतर सरपंचानं गाडी पाठवून दिली, ड्रायव्हर पाठवून दिला त्या गाडीसोबत. आणि आम्ही गाडीत बसून गेल्या जाताना नंतर सुद्धा गाडी अडवून, गाडीवर दगडफेक करून, गाडी थांबवून, पूर्ण साखळी आडवी धरून. आम्ही मातंग समाजाचे नाहोत का? मी मातंग समाजाचाच आहे की. तो जर मातंग समाजाचा एवढा कार्यकर्ता मान होता तर आज 5-6 दिवस झाले आमच्यावर अत्याचार होऊन एक जण सुद्धा मातंग समाजाचा आम्हाला बघायला सुद्धा आला नाही. कुठं तुम्हाला लागलं आणि कुणी मारले हे विचारायला सुद्धा आलं नाही. एवढी दहशत जर आहे त्याची, मग हे कशामुळे मातंग समाजाचा, कशावर नाही मातंग समाजाचा कार्यकर्ता? हां, ही आता आम्हाला ज्यानं मदत केली सरपंचाने, त्यानं आम्हाला पुढे केले. कशावरून त्यानं आम्हाला पुढे केलं? अगं गाव माझ्या पाठीमागं आहे उभा. कारण का आम्ही कोणाच्या लाडीला बाडीतच नाहू, तर कशामुळं त्या सरपंचावर तरी काय म्हणून आरोप लावायचा की ह्यानं असं केलं तसं केलं? सरपंचाच्या ह्याच्यात काढायची सुद्धा चूक नाही. अगं गावाला सरपंच मदत करतो, मग काय सरपंचानं प्रत्येकाला पाठीमागच घातलंय का? प्रत्येकाची ते सावरूनच करते का सरपंच? त्या सरपंचाचं कामच आहे ना गावात, बाबा गाव शांततेत राहिले पाहिजे, गाव आनंदात नांदलं पाहिजे, हे त्या सरपंचाचं काम आहे. ह्याच्यात सरपंचाचा काहीच उल्लेख नाही. आणि याला कुणीही तसलं जातीय त्याचं वळण देऊ नये. जे काय माझ्यावर अन्याय अत्याचार झालाय, की अन्याय अत्याचाराचा क्लिअर न्याय निवाडा व्हावा एवढी प्रशासनाला माझी विनवणी आहे. आणि ही जी काय सरपंचावर जी काय गुन्हे खोटे लावलेत हे सब खोटे आहेत. ही खोटा गुन्हा कधी सुद्धा त्या सरपंचावर कुणीही लावू नये, ह्याचा कुणीही जास्त उल्लेख करू नये. हे सगळं माझं सगळं मायबापाला सांगणं आहे. एवढंच बोलतो, मला ह्याच्यापेक्षा जास्त काय बोलायचं नाही. ही जी सगळं गाव जे माझ्या पाठीमागं उभं आहे ते फक्त माझ्या चांगुलपणामुळं आणि चांगल्या वागण्यामुळे. ह्याच्यात काहीही दोष नाही, ह्याच्यात जाती आताचा काही काडीचा सुद्धा संबंध नाही. त्यांनी काहीही लावलंय, काहीही म्हणायला लागले ती एका गावाचं सगळा गाव आता एका समाजाचा आहे का? सगळ्या गावातला सगळा समाज माझ्यासाठी उभा आहे. कारण का माझ्यावर अन्याय झालाय तेवढा. आम्ही कोणाच्या लांडीला बाडीत नाही, कोणाचा सुद्धा काही सुद्धा नाही आमचं. हां, त्यानं यायचं मारायचं, ह्यानं यायचं मारायचं. अरे काय पद्धत लावली का? तू जर खराच समाज सुधारक असतात तर तू आज 6वा दिवस झाला एक जण सुद्धा, मी मातंग समाजाचा नाही का? मी मागाचा नाही का? माझे कोण लेकरं बाळ मागायचे नाहीत का? माझ्यावर एवढा अन्याय अत्याचार होते म्हणल्यावर इतर समाजावर तर किती अन्याय अत्याचार करतील? हां, ह्याला कोण प्रशासन जबाबदार आहे का कोण जबाबदार आहे? मलाही न्याय भेटावा ही सगळी प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे. आणि मला धोका आहे, माझ्या पूर्ण कुटुंबाला धोका आहे. तो म्हणलेला हा डॉलर खानदानीतला एक सुद्धा जिवंत ठेवायचा नाही, हा पवन पौळ म्हणलेला आहे. ह्या एवढंच मला बोलायचं, ह्याच्या व्यतिरिक्त काय बोलायचं नाही. फक्त न्याय व्यवस्थेला एवढंच सांगणं आहे की माझ्यावर जे अन्याय झाला ह्याचा न्याय निवाडा व्यवस्थितपणे पणाला लावावा. मी प्रसाद संभाजीवीर, राहणार आळणी. आज मीडियापुढे येण्याचं कारण म्हणजे असं की आज मौजे आळणी गावामध्ये जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे हे वातावरण निर्माण केलं कुठेतरी दूषितपणा झाला आहे. हा दूषितपणा निघाला पाहिजे. मग कारणं काय झाले, काय घटना काय घडली, कारणं काय झाली, हा विषय वेगळा जाऊन विषय दुसरीकडे जातो आहे. मला मीडियापुढे सांगायचं जनतेला की हा गावचा सरपंच खरंच चांगलं काम करतो आहे, प्रत्येकाच्या मदतीला धावतो आहे, त्याचे बहु अशाच प्रकारे काम करत होते. त्या कामाचा वारसा यांनी तसाच घेतला. काम आज चांगलं केलं. आज एक काल घटना घडली की काही लोक म्हणजे आपल्या गावातली मुलगी म्हणली की ती कुठल्याही जाती धर्माची असो, ती गावाची मुलगी असते. त्यासाठी त्या घटना काय घडली असेल त्या घटनेचं निरीक्षण करणं काम हे त्यांचं बी होतं. आणि ह्या घटनेमध्ये समजा जखमी पेशंट हा सरपंच जर घेऊन जात असेल आणि त्याला जर गाडी जर अडवली असेल ते कुठेतरी चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि ह्या अशा घटना भविष्यात घडू नये ह्यासाठी गावातील सर्व सुजन नागरिकांनी एकत्र यावं, प्रशासनाने एकत्र यावं, प्रशासनाचे ह्या सगळा गट एकत्र बसवावा, त्याच्यावर तोडगा काढावा आणि शांततेचं वातावरण गावामध्ये निर्माण करावं. कारण गावामध्ये आज काय कधीही जातीयवादी झालेला नाही आणि तो पुढे होऊ नये हीच माझी सुजन नागरिक म्हणून सांगायची एक मीडियामार्फत लोकांना सांगायची एक माझ्या मनाला वाटलं म्हणून सांगतो. आणि सांगण्याचं तात्पर्य एवढंच असणार आहे की प्रशासनाने म्हणजे डिपार्टमेंटने यावं गावामध्ये, गावातील सुजन नागरिक सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र करावं, काय घटना घडली काय नाही शहानिशा करावी आणि झालं गेलं हे विसरून जाऊन पुढे कसं भविष्यात चांगलं राहता येईल ह्या प्रकारे प्रयत्न करावे हे सांगतो. आणि
घटना एक आणि विषय दुसरीकडे असा कुठलाही गटाचं करू नये. जी घटना घडली त्या घटनेवर बोलावं आणि त्याविषयी चर्चा करून तळवा करून विषय मोकळा करावा आणि गावामध्ये जातीयवादाचं वातावरण कमी करून एकमेकाच्या संगतीने एकमेकाच्या आवडीने प्रेमाने कसं राहता येईल अशाचा प्रयत्न करावा ही माझी सगळी. हां हां विजय महादेव माळकर आळणी. काल जो हा आंदोलनाचा विषय झाला आणि त्यात अशी कमेंट आली की एका मुलीनं बाईट दिल्यानंतर की तिची आई औषध पिली. ती आमच्या कोण नसून माझ्या घरची म्हणजे माझी पत्नी होती, पण त्या आंदोलनाचा त्या औषधाचा माझ्या म्हणजे असा काही संबंध नव्हता. तो आमचा घरेलू विषय असल्यामुळं हे म्हणजे साफ चुकीचं आहे. आणि वैयक्तिक मी मुलीला घेऊन गेलो होतो. हा त्रास म्हणजे बाकीची मुलं त्यांना करतच होते. त्यांच्या अंगावर थुकणे, कट मारणे. अजून काय त्रास होता? तुम्ही स्वतः वैयक्तिक घेऊन गेलता का? ते म्हणले होते असं बळजबरीनं त्यांना मुलीला घेऊन आले म्हणून. ते घेऊन गेलो होतो, बळजबरी नाही. तुम्ही आंदोलनात होता का? होतो ना.